सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर परिसरातील दत्तनगर चिंचोळे येथे ही दुर्घटना घडली आहे। एका गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विजय बुरलकुल यांनी तात्काळ सातपूर अग्निशमन दलाशी संपर्क साधलाय। कॉल मिळताच अग्निशमन दलाचे वाहन चालक तूप लोंढे आणि जवान शिवम लाड, गौरव जाधव, हर्षल कुलकर्णी, ऋषिकेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। याचबरोबर MIDC अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली। दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे। दरम्यान चिंचोळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी निखिल देखील घटनास्थळी दाखल होते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गोडाऊनचा मालकाचा संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी येतो बघतो एवढेच उत्तर दिले, मात्र घटनास्थळी ते दाखल झाले नाहीये। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रहिवासी झोनमध्ये हे गोडाऊन कसे उभे राहिले असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। काही जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही नागरिकांकडून विचारला जातोय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं समजतंय। या घटनेमुळे सातपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कळवण तालुक्यात कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकरणावरून आदिवासी समाज संतप्त झालाय। या घटनेविरोधात आज शनिवारी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलीस यामध्ये जोरदार वाद झाला। यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आहे। या दगडफेकीत पोलीस वाहनाचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी तसेच घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी झाले आहेत। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे। दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता। शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय। कळवण पोलिसात अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई होण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस स्टेशन हद्दीत आदेशित केले। आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड, जेल रोड, सिन्नर फाटा, एकलहरे रोड तसेच इतर भागातील अवैध हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी 516 टवाळखोर तसेच 910 संशयित वाहने तपासणी करण्यात आली आहे। सध्या गुन्हेगारी क्षेत्रात विधी संघर्षित बालकांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असून 22 विधी संघर्षित बालकांना दारूबंदी या कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले। तसेच अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 30,000 रुपये किमतीचे अग्निशस्त्र व 1,000 रुपये किमतीचे जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने यशस्वीरित्या राबवली आहे। सदर कारवाई रोज होणार असून अधिक माहितीसाठी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले। बाहेर रस्त्यावर इकडं तिकडं जर दारू पिताना दिसला तर त्याला
माहित नाही त्याची कशी उतरवायची ते आता बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी थोड्या ट्रेलरमध्ये. आणि ज्याला हे समजणार नाही त्याला सगळ्यांना सूचना आहे, स्वतःच्या पायावर चालायच्या लायकीचं पण ठेवलं जाणार नाही. लक्षात ठेवा, काय पायावर पण चालायच्या लायकीचं ठेवणार नाही. त्याला धमकी समजायचं धमकी समजा, नाहीतर इशारा समजा तर इशारा समजा. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांची नावं लिहून घ्यायची. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले. उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येते. शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी जोरदार मागणी होते. उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या गठीत करण्यात आल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना या पाहणी समितीचे प्रमुख नेमण्यात आले. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे, सीताणे, नंदाळे, बोरकुंड व शिरूड शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री रोहन कुवर देखील उपस्थित होते. यावेळी पंचनामे पूर्ण झाले आहेत की नाही याचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे. ग्रामीणमध्ये नाणे शिवारामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत. प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे. सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हे जे आता कपाशी आहे, ज्वारी आहे, मका आहे, तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा 100% या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत, परंतु ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे 100% त्यांचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. 50,000 प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं 100% कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच, परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळायला पाहिजे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. प्राणघातक बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून देवळाली कॅम्प परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढून पोलिसांमधला सिंगम दाखवून देण्याचा प्रयत्न देवळाली कॅम्प पोलिसांनी केलाय. आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
नाशिक रोड पोलिसांनी चिमण्या हा कारागृहातून सुटल्यावर काहींनी शस्त्रे बाळगून मिरवणूक काढल्याने 17 जणांना ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस परिसरातून धिंड काढली होती. नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प परिसरात शनी मंदिर लॅम्प रोड येथे धारदार शस्त्रे बाळगून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अंगावर धावून जात होते. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी घटनेची गंभीर दखल घेत कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यातील आरोपींना अटक करून शुक्रवारी दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलीस ठाणेपासून लावीत मार्केट, मिठाई स्ट्रीट, हनुमान मंदिर, जुने बस स्थानक, हावासन रोड, झेंडा चौक परिसरातून धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. पैठणी शोरूमचं एक मोबाईल शॉप फोडून लाखोंच्या पैठण्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून आपले ठसे उमटू नये म्हणून चोरट्यांनी ग्लोव्ज घालून चोरी केल्याने मोठे तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे 200 मीटरवर पोलीस चौकी असून या ठिकाणी एकही पोलीस हजर नसल्यामुळे चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिरपूर तालुक्यातील जळोद गावात असलेल्या खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक संस्था संचालित किसन पाटील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन संचालक मंडळाचे संस्थेचे खोटे बनावट व शासनाची दिशाभूल करणारे कागदपत्र अप्पर आयुक्त नाशिक विभागाला सादर करून 4 वर्षाच्या कालावधीसाठी तब्बल 2,10,00,000 रुपयांपेक्षा जास्त इमारतीचे भाडे काढून घेतले. तसेच बनावट कागदपत्र तयार करून शाळेचे देखील स्थलांतर करून घेतले. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तत्कालीन संचालक मंडळावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा असे आदेश असताना देखील गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे येत्या 2 दिवसात संबंधित तत्कालीन संस्थाचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा सोमवारी हजारोंच्या संख्येने आदिवासी प्रकल्प विभागाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका जळोद गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. माझं नाव बाळू सोमा शिंदे, जळोद ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थ. आरोप असा आहे आमच्या संस्था चालकावर असा आरोप आहे आमच्या गावकऱ्यांचा की त्यांनी एकदम खोटे बनावट कागदपत्र करून पेशा क्षेत्रातलं गाव असताना सुद्धा पेशा क्षेत्राचा उल्लेख न करता त्यांनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण करून संगमताने ती शाळा खोटे पूर्ण डुप्लिकेट कागदपत्र पुरावा करून शाळा हस्तांतर करून घेतली आणि प्रचंड प्रमाणात आमच्या आदिवासी मुलांचे नुकसान होतं आमचा आरोप. आणि त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून खोटे पुरावे खोटे कागदांच्या अधीन त्यांनी कमीत कमी 2-2.5 कोटी रुपये डुप्लिकेट पुरावे जोडून सुद्धा कागदपत्र करून भाडं सुद्धा वसूल केलेलं आहे शासनाकडनं आणि शासनाचे पूर्ण प्रकारे नुकसान केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे आणि गावकऱ्यांची पण फसवणूक केली आहे. आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे आणि आम्ही वरिष्ठ स्तरावर पुरावे कागद पूर्ण पुरवून सुद्धा वरिष्ठ कार्यालयाचं आदेश पत्र येऊन सुद्धा यांनी प्रकल्प कार्यालयाने गुन्हा दाखल केला नाही. आदेश असताना त्यांनी 8-10 दिवसापासून टाळाटाळ करतायत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करत खूप मोठ्या प्रमाणात
भ्रष्टाचार झालेला आहे. पैसा क्षेत्रातून जेव्हा ती शाळा नॉन पैसामध्ये निघते, आदिवासी शिक्षकांचे पूर्णप्रमाणे नुकसान होते, आदिवासी मुलांचे नुकसान होते आणि दुसरं ओपन कॅटेगरीचे लोक लागतात. तर हे होऊ नये, शासनाने याच्यावर प्रचंडपणे कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शाळेचा स्थलांतराचा जी.आर रद्द करून तो आमच्या परत पैसा क्षेत्रामध्ये आणण्यात यावा. बरं, तुमचं आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय असते? आता पुढची आंदोलनाची दिशा अशी आमची आहे, येत्या सोमवारी 7 तारखेला सकाळी 10 वाजता 200-300 लोक घेऊन आम्ही ही आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत शासन पूर्ण त्याच्यावर निर्णय घेत नाही, पीओ कार्यालय त्यांच्यावर संचालक मंडळ गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही, अशी आमची दिशा आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चेहडी गावाजवळ असलेल्या दारणा नदी पात्रात काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास निकामी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली आहे. फुटलेल्या स्थितीत असल्याने तो निकामी झालेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहर पोलीस दलाच्या बॉम्ब नाशक पथकाकडून त्याची तपासणी झाल्यावरच वस्तुस्थिती समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:15 वाजता दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दारणा नदीच्या पुराच्या पाण्यात हा बॉम्ब वाहून आला असल्याची शक्यता आहे. या बॉम्बची रचना पाहता तो दुसऱ्या महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दारणा आणि तिची उपनदी वालदेवी या दोन्ही नद्या नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या तोफखाना केंद्राच्या परिसरातून वाहतात. त्यामुळे हा बॉम्ब नेमका नदीपात्रात कसा पोहोचला याचा शोध नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गावाचे सौंदर्य फुलून दिसण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे यांनी स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबविली आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कटिबद्ध असलेला, सहानुभूतीपूर्ण, दयाळू आणि मदतीचा हात देणारा बाळापूर गावातील सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे यांनी स्वखर्चातून धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगरात स्वच्छता मोहीम राबविली आहे. नदी नाले परिसर तसेच रहदारीस अडथळे निर्माण होणारे झाडे झुडपे गवत त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून घेतलंय. त्यामुळे बाळापूर नगरीच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचं गावकऱ्यांच्या वतीने कौतुक देखील केले जात आहे. सतीश मराठे हे सुशिक्षित तरुण असून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मराठे यांचे चिरंजीव आहे. त्यांचाच वारसा पुढे नेत सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे वंचित, दुर्लक्षित, सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मदतीला धावून येत आहे. बाळापूर गावचे सौंदर्य फुलून दिसून यावे याकरिता त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवली आहे. बाळापूर सार्वजनिक महिला शौचालय या ठिकाणी नदी किनारी बऱ्याच दिवसापासून झाडे झुडपे वाढलेले होते आणि महिलांना शौचालयाला जाण्याचा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आपले गावाचे सतीश भाऊ मराठे यांनी या ठिकाणी आम्हाला JCB लावून सर्व स्वच्छता करून दिली. तर हे खूप मोठं काम आहे आणि त्यांचं आदर्श घेऊन अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावं आणि गावाची स्वच्छता करून घ्यावी. अनेक ठिकाणी अनेक शौचालय असतील किंवा काही स्वच्छतेचे कामं असतील ते सतीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. तीन ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास SS मोबाईल येवला समोर काही अंतरावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात येवल्यातील व्यावसायिक पिंटू आहेर यांचे दुःखद निधन झाले. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले. नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. धुळे संभाजीनगर महामार्गावर कन्नड घाटातील अवजड वाहतूक येवला मार्गे सुरू असून त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. यापूर्वीही विंचूर चौफुली या ठिकाणी एका चिमुरडीसह अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, दिशादर्शक फलकांवर होत असलेली जाहिरात बाजी यामुळे अशा अपघातांना आणखी निमंत्रण होत आहे. आता येवल्यातील प्रशासन यंत्रणा बायपास मंजुरीसाठी प्रयत्न करणार की आणखी जीव जाण्याची वाट पाहणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. संपूर्ण राज्यात कॅथ लॅब सुरू करण्यामध्ये अव्वल क्रमांक धुळे जिल्हा रुग्णालयाने पटकाविलाय. त्यानंतर आता धुळे जिल्हा रुग्णालयाच्या कॅथ लॅबमध्ये अँजिओग्राफी करण्याचा विक्रमही धुळे सिव्हिलने पटकावलाय. धुळे जिल्हा रुग्णालयाच्या कॅथ लॅबमध्ये आतापर्यंत 2 अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा स्तरावर राज्यात 12 ठिकाणी कॅथ लॅब मंजूर करण्यात आल्या होत्या. राज्यात सर्वात प्रथम जिल्हा रुग्णालय धुळे येथे कॅथ लॅबचे काम पूर्ण होऊन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. महाराष्ट्रात कार्यान्वित झालेली ही पहिलीच कॅथ लॅब असून यात 2 रुग्णांची यशस्वी अँजिओग्राफी करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर दत्ता देगावकर यांनी यावेळी दिली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. जिल्हा रुग्णालय धुळे येथे आपण सुरू केलेली आहे. या कॅथ लॅबचं लोकार्पण नुकतंच 13 सप्टेंबर रोजी माननीय आरोग्य मंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे. त्यानंतर या कॅथ लॅबच्या कार्यान्वयन प्रक्रियेसाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील होतो. या कामे आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले. मनुष्यबळ भरती असेल किंवा त्यासाठी लागणारी साहित्य सामग्री असेल, सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही कॅथ लॅब सुरू करण्याचा निश्चय केला. या कामी कार्डियाक कॅथ लॅबमध्ये नव्यानेच रुजू झालेले शहरातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील तसेच कार्डियाक कॅथ लॅब विभाग प्रमुख नेमलेले डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कॅथ लॅब आपण काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुरुवात केलेली आहे. कॅथ लॅब सुरू करत असताना आपण सर्वात प्रथम 2 रुग्णांवर अँजिओग्राफी केलेली आहे. एक 45 वर्षाचे तरुण ज्यांना की छातीत वेदनेचा त्रास होत होता, त्यांना आवश्यकता वाटली म्हणून त्यांनी निर्णय घेतला. त्याचबरोबर एक 56 वर्षाचे गृहस्थ यांना पण चेस्ट पेनचा त्रास होता, त्यामुळे या 2 रुग्णांवर केलेली आहे. त्यापैकी एका रुग्णाची एंजिओग्राफी नॉर्मल आलेली असून एका रुग्णावर पुढील उपचाराची गरज असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यानिमित्ताने त्या रुग्णावर येत्या काही दिवसातच आम्ही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहोत. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्या जिल्हा रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख मेन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील, विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे, या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर विवेक जाधव, त्याचबरोबर या महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, महिला रुग्णालयाच्या वर्ग 1 भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी भांबरे यांच्याबरोबरच या जिल्हा रुग्णालयात कार्डियाक कॅथ लॅबमध्ये कार्यरत असलेले वैभव ब्रदर, त्यांच्या हाताखाली इतर स्टाफ आणि आमच्या दोन्ही मेट्रन्स या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. या कामी आम्हाला माननीय पालकमंत्री महोदयांचं सतत मार्गदर्शन होतं आणि या
शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हा जो काही शासनाचा आमच्या मागे म्हणजे पाठपुरावा होता, त्या निमित्तानं आम्ही तो विडा उचलून तो लवकरच पूर्ण केलेला आहे. आणि मला सांगण्यास विशेष आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या 12 कॅथलॅबपैकी कॅथलॅबचं ओपनिंग असेल ते पहिलं धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचं ओपनिंग झालेलं आहे. त्याचबरोबर धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबमध्येच पहिल्या 2 अँजिओग्राफी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. या कामी आम्हाला आमच्या जॉईंट डायरेक्टर या कॅथलॅबचं काम पाहणाऱ्या राज्यस्तरावरून माननीय डॉक्टर सुनीता गोलाईत मॅडम, आमचे आरोग्य उपसंचालक नाशिक परिमंडळाचे डॉक्टर कपिल आहेर सर, याचबरोबर स्थानिकला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब, सध्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्फुते मॅडम, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित शेख साहेब यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव मॅडम, वरिष्ठ आमदार माननीय श्री अमरीश भाईजी पटेल साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्री काशीरामजी पवार साहेब, श्रीमती मंजुळाताई गावित मॅडम, आमदार अनुपभैया अग्रवाल साहेब, आमदार राम बधाने साहेब यांचं देखील आम्हाला सतत मार्गदर्शन लाभलेलं आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून आम्ही ही कॅथलॅब सुरुवात केलेली आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. याबद्दल मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी धुळेकरांना आणि परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की ही जी कॅथलॅबची सेवा आहे, अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, ही पूर्णतः मोफत सेवा आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना अँजिओग्राफी बाहेर डॉक्टरांनी सांगितली असेल ती त्यांना जर परवडत नसेल त्यांनी जिल्हा रुग्णालयात यावं. येथे संपूर्णतः मोफत पद्धतीने उपचार केले जातील, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तरी परिसरातील, शहरातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना इथे आवाहन करतो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शेतकरी, मच्छीमार, मजूर, दिव्यांगांचे प्रश्न या सर्वांचे प्रश्न घेऊन येत्या 28 तारखेला नागपूरमध्ये महामोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चाच्या नियोजनासाठी मी राज्यभर फिरत असून आज नांदगाव तालुक्यात मोर्चा संदर्भात आढावा बैठक व दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नसल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. बोला ना सर. आज हा दिव्यांग मेळावा झाला, काय त्याची काय उद्दिष्ट होते सर? दिव्यांग मेळावा जो झाला आज दिव्यांग मेळावा होता. 28 तारखेच्या आंदोलनाची तयारी करतो आहे. दिव्यांगाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, मजुरांचे आहे, मेंढपाळ आणि मच्छीमार, या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित लढा नागपूर आम्ही घेरणार आहोत. जेथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शालेय पोषण आहार समितीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा राज्यभरात प्रलंबित आहे. याला राज्य आणि केंद्र सरकार या दोघांचा सहभाग आहे. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल. मी शालेय शिक्षण राज्यमंत्री असताना याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र आता पुन्हा एकदा याबाबत मोठा लढा उभारू असे आश्वासन आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या महिलांनी दिले. ताई, तुम्हाला लवकरच न्याय मिळेल आणि तो कसा मिळवायचा हे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा असेही कडू म्हणाले. यावेळी अध्यक्ष संगीता सोनवणे, सचिव आशा काकळीज, रत्ना सोनवणे व इतर महिला व शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन बच्चू कडू यांचा सत्कार केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.